तर हा ब्लॉग आहे हरतालिकेच्या उपवासा दिवशीचा. तो ब्लॉग अपलोड करायचा राहिला होता माझ्याकडून, थोडं कामात राहून गेला ब्लॉग अपलोड करायचा. तर त्या दिवशी अशी साडी वगैरे नेसली होती, साधी सिंपलच साडी नेसली होती. आणि ज्ञानेशला देखील मला आणायला जायचं होतं शाळेतून, म्हणून लवकरात लवकर आवरून त्याला आणायला गेले. कारण पूजा तर काही शेजारी केली जाते आमच्या इथं, त्यामुळं आल्या जाऊन आपला आपण नुसता वाचून यायचं, आरती वगैरे करून यायचं. त्यासाठी म्हटलं आधी ज्ञानेशला घेऊन येऊया आणि मग गेलो पूजेसाठी. तर त्यासाठी लागणारं हे साहित्य घेतलं होतं मी, पंचामृत, हळदी कुंकू, डहाळे वगैरे, परत तांदूळ, डाळ, जे काय काय लागतं, वस्त्रमाळ, ते असं घेतलं होतं आणि पूजा करून आले जाऊन. माझं आय थिंक 6वं वर्ष आहे हे पूजेचं. तर ते आवरून नंतर मी गेले तुळजाभवानीची ओटी भरण्यासाठी. माझ्या मैत्रिणींचं आणि माझं ठरलं तुळजाभवानीची जाऊन ओटी भरूया आपण. त्यासाठी आम्ही दोघंजण गेलो होतो. छान असं आमच्या इथं दगडी बांधकाम केलेलं तुळजाभवानीचं भव्य असं मंदिर आहे. तिथे गेले गाभारा वगैरे एकदम असा प्रशस्त आहे. तर जाऊन आधी ओटी भरून आलो तिथली. तिथं छान बायकांचं भजन वगैरे चालू होतं. तर ते छान असं भजन ते ऐकलं जरा आणि थोडेफार आमचे फोटोज क्लिक केले आणि मग तिथून आलो. तर हरतालिके दिवशीचा इतका काय ब्लॉग मोठा नव्हता माझा, तेवढंच काय असेल ते. तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.